ज्यांनी मला खूप मदत झाली ते म्हणजे होतं तर फिडिंगच्या पोझिशन्स. फिडिंगच्या पोझिशन्स जर बरोबर असतील तर तुम्ही तुमचा हा ब्रेस्ट फिडिंगचा प्रवास खूप एन्जॉय करू शकता. म्हणजे ह्याच्यासारखं आनंद आणि सुख खरंच एका आईसाठी दुसरं काहीच नाही आहे. मग ते फिडिंगच्या पोझिशन्स कशा पाहिजे आहेत? इफ इन केस जर तुम्हाला लेफ्ट साईडला फिडिंगसाठी घ्यायचं असेल, म्हणजे फुटबॉलच्या पोझिशन मध्ये असा हात करून तुम्ही घेऊ शकता, किंवा राईट साईडला फिडिंगला घ्यायचं असेल तर तुम्ही म्हणजे काय आपण असं घेतो त्याच्यापेक्षा म्हणजे बॉल कसा टाकला जाऊ शकतो तर अशा पोझिशन मध्ये तुम्ही बाळाला घेऊ शकता. आणि फिडिंग करताना म्हणतात की तुम्ही उशी घ्यावी किंवा असंच घ्यावं, तर माझं सजेशन आहे की ज्या डेडिकेटेड फीडिंग पिलोज असतात, ज्या सी शेप मध्ये असतात, ह्या तुम्ही घ्याव्या. का? कारण की त्या बसताना पण एक्झॅक्टली बसतात आणि तुम्हालाही कम्फर्टेबल होतं आणि बाळाला सुद्धा कम्फर्टेबल होतं. आता ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पिलोज आहेत, ज्या लिंक्स मी तुम्हाला शेअर करेन. मी जी पिलो वापरते ती बेसिक फीडिंग पिलो आहे, जी सॉफ्ट आहे. काही ज्या असतात बायका तर प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये प्रेग्नन्सी पिलो असते, ती घेतात आणि पुढेच ती पिलो फीडिंगसाठी पण वापरतात. सो तुम्ही नक्कीच ती वापरू शकता. किंवा एक हार्ड फीडिंग पिलो असते, सो तीही वापरू शकता. सो तुम्हाला जे काही कम्फर्टेबल आहे, तुमच्या बाळाला जे काही कम्फर्टेबल आहे, हे तुम्ही फीडिंगसाठी वापरू शकता.